पक्षामार्फत पाठीमागचे ते कार्यकर्ते त्यांना पाठीमागे इकडे बसा, खाली बसा, खाली बसा सगळे कार्यकर्त्यांना विनंती, खाली बसा सगळे. त्या पलीकडल्या साईडला उभा येतं त्यांना इथं पुढे येऊन बसायचं. या ठिकाणी पंचायतचे विद्यमान सरपंच अहिल्यादेवींचे वंशज अविनाशजी शिंदे साहेब हे भावांचा या ठिकाणी सन्मान करत आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती, खाली बसून घ्या. माऊली अनारसे खुर्च्या, हॅलो, खुर्च्या आणल्यात का माऊली अनारसे? हॅलो, थोडं सगळेजण खाली बसा. तुम्ही पण खाली बसा. हो भाऊ, बसा खाली, बसा. एक मिनिट खाली, तुम्ही पण बसा. तुम्ही काय मोठे आहे का एकदम? तुम्हालाही पण बसता येतं. बसा बसा, मी पण खाली बसतो. बसा बसा, सगळेजण खाली बसा प्लीज. एकदम सगळे खाली बसा. हो लक्ष्मी शांत होईल. बस बसा ना भाऊ खाली, मग नंतर उभे राहू ना सगळे. तुम्ही बसा खाली, बसा थोडं, सगळे बसा. ते सत्कार वित्कार नंतर करा, पहिले कार्यक्रम होऊ द्या, मग सत्कार करू. आपण आलो काय ते शाली घ्यासाठी आलो का इथं? कमाल आहे यार. थोडं बसा ना 5 जण, थोडं खाली बसा बरं प्लीज. पहिले नीट ऐकून घ्या, मग आपण आज आपलं रक्षाबंधन आहे, जागतिक आदिवासी दिन पण आहे आणि क्रांती दिवस पण आहे. आजच्या दिवशी खरं तर इंग्रजांना देशातून बाहेर काढण्याची घोषणा झाली होती. थोडं बस कर ना, हे राजा बस ना तू. सगळ्यात हे तूच वांदा करून आला. अच्छा, परदेशी तुम्ही असे आळे असं इकडून या. पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांच्या समाधीस्थळी आपण उभा आहे आणि ही खरं तर पुण्यभूमी आहे. या भूमीतून अवघ्या देशाला विचार देण्याचं काम केलं आणि प्रचंड मेहनत अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या जीवनात आयुष्यामध्ये घेतली. खरं तर जसं जिजाऊनं शिवाजी महाराजाला घडवलं, तसं एक वेगळं नातं मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवीला घडवलं आहे. सासऱ्या सुनेचं नातं वाटतं जगाच्या धर्तीवर पहिलेच एवढं मोठं पवित्र असेल का ज्या मल्हाररावने सुनेला मुलीपेक्षा पण जास्त, म्हणजे आज आपण पाहतोय का सुनेला हे राज्य सोपवण्याचं काम, म्हणजे मला वाटतं जगातली ही पहिली घटना असेल का एका ठिकाणी सून जातं, सून म्हणून जातं अहिल्यादेवी होळकर आणि त्या राज्यकर्त्या होतं. की लहान गोष्ट नाही आहे. सासऱ्यांनी सुनेला घडावं एवढ्या ताकदीनं त्यांना उभं केलं. जो जो निर्णय घेतला तो त्या त्या व्यवस्थेच्या विरोधात होता. मला वाटते चोंडीगावला ते वीर आहे का नाही आहे मला माहित नाही. जेव्हा पहिली भेट आणि लग्नानंतर 9व्या वर्षी मल्हारराव होळकर जेव्हा गावात आले तेव्हा मुद्दामून सांगतोय, तुम्ही आम्ही जे काही मंदिर मंदिर म्हणून मिरवत असतो ना, ते मिरवलं पाहिजे, काही हरकत नाही, पण अहिल्यादेवी होळकरांचा विचार ऐकणं फार महत्वाचं आहे. निवड तलवार घेऊन लढल्याच नाही तर पाहिजे त्या सगळ्या सुधारणा या जगातलं पहिलं महिलांचं सैन्य दल जर कोणी तयार केलं असेल तर त्यांचं नाव अहिल्यादेवी होळकर आहे, लक्षात ठेवा. जाती पाती धर्माच्या बाहेर जाऊन बंधनं तोडून सगळा रीतिरिवाज बाहेर बाजूला ठेवून अहिल्यादेवी होळकरांनी अनेक गोष्टी आपण पाहतो या त्यांच्या त्या कालखंडात केलेल्या आहेत. पहिली भेट जेव्हा आम्ही पाहतोय का लग्न जुळल्यानंतर जेव्हा मल्हारराव होळकर आणि परिवारासहित जेव्हा इथं आले तेव्हा मंदिराच्या कामासाठी मला वाटतं एक खड्डा खोदणं पायाभरणे सुरू केलं. तेव्हा त्या ठिकाणी पाणी लागलं आणि पाणी लागलं म्हणून अहिल्यादेवी होळकर 9 वर्षाच्या असेल त्यावेळेस मोठ्या कुतूहलानं ते खड्ड्यातलं पाणी पाहत होते आणि तेव्हा अहिल्यादेवी होळकरांच्या डोक्यात कल्पना आली
की मल्हारराव इथं आता मंदिराची गरज नाही, आमच्या गावच्या लेकी बाकी 4-4 किलोमीटरहून पाणी आणतं, म्हणून मंदिरासाठी केलेलं खोदकाम हे विहिरीसाठी करावं, मंदिर महत्वाचं नाही विहीर बांधावी असं म्हणणारा अहिल्यादेवी होळकर आमच्या डोक्यात असल्या पाहिजे आणि त्या सुधारणा केल्या. खंडेरावांचा मृत्यू झाल्यानंतर वर्ष श्राद्ध आलं आणि त्या काळात मधातल्या दरम्यानमध्ये आम्ही पाहतोय मालवामध्ये त्या परिसरामध्ये काही वनव्यामुळं गावं पेटली, अख्खे गावं उद्ध्वस्त झाले आणि नेमकं तिजोरी ठणठणा होता. स्वतःच्या असणाऱ्या पैशातून राज्यकोशातून नाही तर जो काही वर्षश्राद्धामध्ये येणारा खर्च होता तो अहिल्यादेवी होळकरांनी हट्ट धरला. 111 ब्राह्मण मंडळी होते, त्यांनी सांगितलं का वर्षश्राद्ध करा नाही तर आत्म्याला शांती भेटणार नाही. अशा प्रकारचं वातावरण सगळं घरातली मंडळी वर्षश्राद्ध करण्याच्या मागे होती आणि मल्हारराव आणि अहिल्यादेवी मात्र वर्षश्राद्धाचा खर्च थांबवून तर पेटवे जे वनव्यात पेटलेले गाव आहे त्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम अहिल्यादेवीने आग्रह धरला होता आणि वर्षश्राद्धाचं काम रद्द झालं. 111 असणाऱ्या ब्राह्मण मंडळीनं सुद्धा त्याच्यात पैसा दिला आणि त्या पैशातून वनव्यात पेटलेले गाव अहिल्यादेवी होळकरांनी उभे केले. कसं राज्य केलं पाहिजे. छत्रपती शिवरायानं ज्याप्रमाणे शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावू नये या भूमिका तशा तशा समोर चालवणारं होळकर घराणं. आमचे मल्हारराव नेहमी मराठा मल्हारराव होळकर लिहायचे, कारण या महाराष्ट्राच्या भूमीत जो जो आहे तो सगळा मराठा आहे. ते एका जातीपाती धर्माचं नाव नाही तर ते वीरतेचं नाव आहे, लक्षात घ्या. आणि मग अशा सगळ्या या होळकरांच्या राज्यामध्ये आत्मसन्मानानं शेतकरी जगत होता, त्याला आत्मसन्मान भेटत होता, त्याला आधार दिला जात होता. गाव पेटलं म्हणून दूर लुटल्या जात नव्हतं आणि त्याच अहिल्यादेवी होळकरांच्या महाराष्ट्रामध्ये आजचं सरकार शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागतं. म्हणून इथं आम्ही आलोय. सरकारनं अहिल्यादेवी होळकरांचं राज्य पाहावं. अहिल्यादेवी होळकरांना ज्याप्रमाणे राज्य चालवलं ते राज्य चालवता येतं का देवेंद्रजी, ते विचारायला तुम्हाला आम्ही इथं आलो आहे. आणि म्हणून आज राखी पौर्णिमेच्या दिवशी रोज 10 ते 15 शेतकऱ्यांची आत्महत्या होतोय. रोज आपला संसार सोडून 10 ते 15 शेतकरी हा संसार सोडून लेकी बाई आमच्या पत्नीला सोडून तो स्वर्गवासी होतोय. हे काही लहान गोष्ट नाही, हे अत्यंत दुःखी गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही पाहतोय धर्माच्या नावानं जे काही तांडव चालू आहे त्या धर्माचं नाव घेऊन सुधारणा करण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं. त्या ठिकाणी हे आंदोलन आपण करतोय. आज प्रतिमात्मक आपण पाहिजे स्वरूपानं आम्ही नरेंद्र मोदींचे मुखवटे घालून आणि देवेंद्रजीचा मुखवटा घालून त्यांना आपण राखी बांधणार आहोत. आणि राखी नाही तर हा वेदनेचा धागा आहे. आमच्या वेदना अजूनही तशाच आहे. अजूनही आमच्या शेतीमालाला भाव भेटत नाही. काम करणाऱ्या मजुरांच्या घराची किंमत जर पाहिली तर 2.5 लाखाच्या वर जात नाही. आमच्या आमदार खासदाराचं घर आणि त्याच्यातला संडास बाथरूम पाहिला तर 5 लाख खर्चाचं होतं आणि माझ्या गरीबाचं घर 2.5 लाखात तुटून मोडून 3-3 वर्ष पैसे भेटत नाही. ते कसं घर बांधत असेल. हा साधा विचार त्या गरिबांचा तिथपर्यंत गेला पाहिजे. आजही कर्जबाजारीनं आमचा शेतकरी मरतो आणि ही सगळी सुधारणा व्हावी. आमचे देवेंद्रजी म्हणतोय दुष्काळ पडल्यावर कर्ज माफ करू, म्हणजे आता काय प्रार्थना करावं महादेवाले का दुष्काळ पडू दे कर्ज माफ होऊ दे म्हणून. अशा प्रकारची विचारसरणी जर असेल तर हे अहिल्यादेवी होळकरच्या भूमीतून तुम्हाला आम्ही चॅलेंज करतोय का आम्ही प्रार्थना करतो का महादेवा आता खऱ्या अर्थानं आमच्या मुख्यमंत्र्याला बुद्धी येऊ दे. दुष्काळापेक्षा जास्त चटके कमी भावानं आमच्या शेतकऱ्याला भेटते एवढी तरी विचार आमच्या देवेंद्रच्या डोक्यात येऊ दे. याच्यासाठी आम्ही इथं चोंडी गावले आलो. लक्षात घ्या का हे बुद्धी आली पाहिजे. हे बुद्धी आमच्या सरकारला आली पाहिजे. कारण पाय घासून घासून आमचा शेतकरी मरतं आणि दुसरा इकडे पैसा होण्याचं काम करतं. शक्तीपीठासाठी 80,000 कोटी न मागता देतं. लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि लाडक्या भावाला भाव द्यायचा नाही. म्हणजे बहिणीच्या हातात पैसे द्यायचं आणि भावाला लुटायचं. हे कसं झालं माहिती आहे. 40 ओळी घेऊन
जेव्हा भाऊ एखाद्या बहिणीच्या घरी जाते आणि बहिणीच्या इष्टेवर डोळा ठेवत असत तर असे करंटे भाऊ नसले तर बरं. तुम्ही 1500 रुपयामध्ये आमच्या भावाची इस्टेटच लुटायला आले की काय, अशी व्यवस्था सरकारनं येऊन टाकली. 1500 रुपये भागत नाही त्याला माहित आहे, पण एका क्विंटल मागत 2 ते 3 हजारानं लुटत त्याचं काय, त्याचा हिशोब द्या देवेंद्रजी आम्हाला. तो हिशोब देण्यासाठी जात पात धर्म पंथ बाजूला ठेवून आखरी मी शेतकरी आहे, शेतमजूर आहे असा एक नारा दिला पाहिजे. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही त्याला 1500 रुपये देत आणि ते 4-4 महिने पगार येत नाही. आमदाराचा पगार थांबला का हो, या पोलिसांचा पगार थांबला का तर विचारा, तिथल्या कलेक्टरचा पगार थांबला का तर विचारा, इथल्या खासदाराचा पगार थांबत नाही आणि ज्याला 2 पाय नाही त्याचा पगार 4 महिन्यांना भेटल्याशिवाय राहत नाही. वारे सरकार. मोबाईल मधली जो गंजीपत्ता चालतं, मोबाईल मधला गंजीपत्ता रमी चालते आणि गावात खेळला तर पोलीसवाले पकडते. हा कुठला धंदा? गंजीपत्ता ऑनलाईन खेळांचं जमन, पण ऑफलाईन खेळांचं जमणार नाही. 1 लाख कोटी कमावले रमीवाल्यानं, ज्याची जाहिरात तेंडुलकरनं केली आणि 9,000 कोटी रुपये सरकारनं कमावले. पैसा गरीबाचा गेला का श्रीमंताचा गेला त्याच्या घरात? मग आम्ही होळकरांच्या विचाराचे असत, छत्रपती शिवरायांच्या विचाराचे असत तर वतनदारी बंद करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. कुलकर्णी, देशपांडे, पाटील, देशमुख हे जे वतनदारी होती ती पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी बंद केली. कारण तो हिस्सा असा होता वतनदाराचा का 1 क्विंटल जर कापूस आला, 1 क्विंटल जर तूर आली तर त्याचा अर्धा हिस्सा वतनदाराच्या घरी नेऊन द्यायचा होता. अर्धा हिस्सा ही मुसलमान हिंदूच्या लढाई सोबत आम्ही पाहतो, ही लढाई वतनदाराच्या विरोधातली होती. अर्धा हिस्सा आम्ही पाहतो तिकडे घेऊन जायचा आणि त्याच्यातला अर्धा हिस्सा त्या मोगलांच्या घरी घेऊन जायचं. हे पहिला रीतिरिवाज कमी केला आणि त्या रीतिरिवाज बंद केला म्हणून संभाजीराजाचा सासराच विरोधात केला आणि औरंगजेबाच्या हाती संभाजीराजा नेऊन टाकला. संभाजी राजा मेला पण वतनदारी सुरू केले नाही. हा विचाराचं सरकार महत्वाचं आहे, राजे पण महत्वाचं नसतं. ज्या ताकदीनं अहिल्यादेवी होळकरांनी, मल्हारराव होळकरांनी राज्य चालवलं, महात्मा ज्योतिबा फुलेनं जो काही आम्हाला शिक्षण दिलं, त्या सावित्रीबाई फुलेनं आम्ही पाहतोय सगळ्या हाल अपेक्षा सहन करून माझ्या लेकीबाईच्या घरात शिक्षण गेलं पाहिजे, त्या भावना फार महत्वाच्या आणि म्हणून आम्ही हे स्थळ निवडलेलं आहे. म्हणजे मी इतका सगळा दुरून आजची राखी पौर्णिमा अहिल्यादेवी होळकरांच्या समाधीस्थळी का करतोय, कारण अहिल्यादेवी होळकरांच्या डोक्यातला विचार माझ्या राज्य सरकारच्या डोक्यात गेला पाहिजे म्हणून हे जागा आम्ही निवडलेली आहे. आणि म्हणून या विचारानं आम्हाला प्रेरित होऊन येणारं आंदोलन मोठं करायचं, माझ्या गरिबाचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. हे पैशाचं आंदोलन आहे, पैशाचं आंदोलन आहे. पैसा तिजोरीतला जाते कुठं आणि कोणाच्या घरी जात? रमीवाल्याच्या घरी. जो आम्हाला गंजीपत्ता खेळून शिकवतोय हा पैसा गरिबाच्या घरी आला पाहिजे. आणि मग आम्ही लढलो म्हणून आता गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं घर भेटायचं आणि शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर भेटायचं. आम्ही लढलो, आंदोलन केलं, उपोषण केलं आणि म्हणून आता ते 50,000चं घर वाढवलं. आता 2 लाखाचं घर गावातल्या लोकांना भेटतं आणि शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर भेटते. अजूनही 50,000ची तफावत आहे. वो आदमी आहे और हम सैतान आहे. शहरात गेला म्हणजे जमलं आणि गावात राहिलं तर मग तिकडे. ही काय अवस्था आहे? याला राज्य म्हणायचंय? आम्ही ही लढाई पैशाची आहे. आम्ही लढलो, 50,000 वाढले, पैसा गरिबाच्या घरापर्यंत न्यायचा आहे. आम्ही लढलो म्हणून आता 1,000 रुपये दिव्यांगाचे वाढवले, 2,500 झाले. कधी भेटन माहित नाही पण वाढवले. बोंबलले तिकडे सभागृहात का आम्ही वाढवतो म्हणून. भेटन कधी? आता लाडकी बहिणीचे 3,000 2 महिन्याचे एकखट्टे टाकले आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका आल्या का 4 महिन्याचे एकखट्टे टाकला. म्हणजे मत मारायला मोकळ्या. तुमची गरिबी पाहून योजना चालू केली नाही, तुमचे मत पाहून योजना चालू केली. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकोजी महाराज म्हणायचे, मी तर संपवतो कारण बोलत राहिलं तर बोलतच राहतं म्हणून तुम्हाला काही फरक पडत नाही. किती काही येऊ देत होतो पाऊस, ना ओले होत ना सर्दी येत तुम्हाला.
कारण गावागावात जाती धर्माचे भांडणं सुरू केले. कोणी ओबीसी झाला, कोणी मराठा झाला, कोणी दलित झाला, कोणी सुवर्ण झाला, कोणी आदिवासी झाला. याच्यात आम्हाला कापून टाकलं. आमच्या तुमच्या डोक्यात शेतकरी नाही कायमचा बंद करून टाकला. ते पिनच काढून टाकली. मी शेतकरी आहे म्हणायची. मी बीजेपीचा आहे, मी राष्ट्रवादीचा आहे, मी शिवसेनेचा आहे, मी काँग्रेसचा आहे, मी प्रहारचा आहे, एवढंच डोक्यात आहे. मी माडी आहे, मी तेली आहे, मी मराठा आहे, मी धनगर आहे, मी तेली आहे. एवढी पीठ टाकून दिली. ते कॅसेट रोज वाजते तुमच्या मोबाईल मध्ये. आणि त्याच्यामुळे शेतकरी मरतय रोज, मजूर मरतय रोज. शेतकऱ्याच्या भल्यामध्ये सगळ्याच जातीचं भलं आहे का नाही? भाव जर भेटले शेतीमालाले तर सगळ्या जातीचं भलं होणार का नाही होणार? बोला ना. आरक्षणात एका जातीचं भलं होईल, पण शेतीला जर 15,000 तुरीचे भाव भेटले तर पोट पुण्याला पाठवतं का आपण? पाठवायची गरज नाही. पुण्यावाल्यालाच इकडे बोलावून घेतो, ये इकडे, ये कामावर इकडे. आणि कांद्याले आता कांदावाले तर मेलेच. तर कांदा नाही खाल्ला तर मरते काय? हागून लागतं का? पण त्या कांद्याचं किती राजकारण करावं? आम्ही कांदा जर विदेशात पाठवला तर मी सांगतो तुमच्या कांद्याला 3,000 रुपये भाव भेटते, पण जाऊ देत नाही सरकार. नहीं भेजेंगे हम, हमारे शहर वालों को खाने के लिए होना ना. आमदाराले मटणात कापाले, तिकडे सचिवाले चिकन करी कराले. आम्ही मरतोय, आमचंच कापाना उद्या, अशी व्यवस्था आणून ठेवली. अरे आमच्या मालाले भाव भेटते, जाऊ देत नाही. मेक इन इंडिया और मेड इन इंडिया कहा गया तुम्हारा? मेक इन इंडिया, मेड इन इंडिया. म्हणजे जिथं भाव भेटते तिथं जाऊ द्यायचं नाही. आणि भाव कमी झाले तर बोंबलाचं नाही, चूप राहायचं. कधी भगव्याच्या नावानं भांडणं लावायचे, कधी निळ्याच्या नावानं, कधी हिरव्याच्या नावानं भांडणं लावायचे. तुमच्या आमच्या डोक्यात जाती धर्माचे भूत घालायचे आणि शेतकऱ्याचा भूत काढून टाकायचं. ते भूत नाचवासाठी बच्चू इथं आलाय. तो गावागावात नाचला पाहिजे, हेतून काढलं पाहिजे. खबरदार जर आमच्या शेतकरी शेतमजुराच्या हक्काच्या लढाईचा जर पैसा घेत असाल, हक्काचे पैसे घेत असाल तर जागोजागी तोडल्याशिवाय राहणार नाही. अहिल्यादेवी होळकरांची शपथ आहे, तुम्हाला फिरू देणार नाही. आम्ही फिरू देणार नाही. आम्ही जाती पाती धर्माचं राजकारण बाजूला ठेवून ही पैशाची लढाई. जितनी हमारी भागीदारी है, जितनी हमारी संख्या है, उतने पैसे होणार हमारा. आम्हाला तेवढे पैसे पाहिजे. आज सरकारच्या बजेटमध्ये 100 रुपये जर आले तर 75 नाही 80 रुपये जातं बाहेर आणि शेतकरी शेतमजुराला 20 रुपये भेटतात. ऐसा थोडा चलने वाला है. 50% हमको होणार. 100 रुपयातले 50 आमचे, बाकीचे कोणालाही वाट तिकडे काय का करताय तिकडे. 10-20 रुपये देते आम्हाला 100 रुपयातले. लाज वाटत नाही? संख्या आमची जास्त आहे ना. 7 कोटी शेतकरी शेतमजूर आहे आणि पैसे किती येतात आम्हाला? ह्या सगळा हिशोब घेता आला पाहिजे. लढाई हक्काच्या लढाईची आहे, भावाची आहे. आणि भाव जर भेटला नाही तर मग आमची कर्जमाफीची लढाई सुरू होतं. कुणाला कर्जमाफी पाहिजे हो? पण सोयाबीन आम्ही पाहिलं 3,500 विकावं लागलं. तुमच्याकडे काय कांद्याचे काय हाल आहे? 700, 800, 900. नाफ्याची खरेदी अजून सुरू झाली नाही आणि केली तर कोणाची खरेदी करते माहित पडत नाही. जागा जिथं जा तिथं करप्शन. आता एका गावात गेलो, कोणतं गाव आहे पण त्या ढवळेचं उखलगाव. एक दारूवाला विक्रेता बंद करून निघाला पोलीसवाले. तिथले गाववाले म्हणे आमच्या गावातला दारूचा धंदा बंद करा. म्हटलं पोलीसवाले हप्ता जात असेल, तेवढा हप्ता तुम्ही घेऊन जा, कांद्याचे पोते घेऊन देत जा पोलीस स्टेशनला. रोज 1 महिन्यानं कांद्याचं पोलीस पोतं घेऊन जायचं. काय चाललं काय? ज्या पैसा आहे उसकी चलने वाली है आणि ज्याच्याजवळ पैसा नाही त्याचं या देशामध्ये काही फायद्याचं नाही. त्याच्या नात्या गोत्यातलं कोणी मंत्री राहू दे, जमत नाही का? पैसे मोजल्याशिवाय 7-12 फेरफार बदलत नाही या देशामध्ये. बदललं काय तुम्ही? क्या बदल होगा? अजूनही गरीबाचं शिक्षण त्या जिल्हा परिषदच्या पडक्या शाळेत करावं लागतं. श्रीमंताच्या पोट्टे नगर पुण्याला जातं, अहिल्यानगरला जातं, पुण्याला जातं. आमचं पोट्ट पैसे नाही तर मर तिथं. 2 शिक्षक, 4 वर्ग आणि 1 खोली. शिकवत बस कुठं शिकवायचं आहे तर. बटाट्याले वांगे म्हणायचे का वांग्याले बटाटे म्हणायचे?
ह्या सगळ्या व्यवस्था 75 वर्ष झाल्यापासून बदलत नाही. गरिबाचं शिक्षण वेगळं झालं, श्रीमंताचं वेगळं झालंय, श्रीमंताच्या आरोग्याची व्यवस्था वेगळी झाली आणि गरिबाची वेगळी झाली. म्हणजे आम्हाला 5 लाख देतो बिमार पडलं का, आणि आमदार बिमार पडला तर 1 कोटी खर्च करायचं मागं पुढे पाहत नाही सरकार. तुम्हाला खाली 5 लाख मिळेल. चाल मत आम्ही मारतोय, निवडून आमदाराला आम्ही देतोय आणि पैसे त्याच्यावर जास्त खर्च होते. कधी बदलणार आहे? किमान आरोग्य आणि शिक्षण समानतेनं भेटलं पाहिजे. सरमोंदीनं घ्या तर 2000 रुपये खर्च होते आणि खालच्या रस्त्यानं घ्या तर खड्ड्यानं कंबर चालली जाते. गरीबाचा रस्ता आलं आणि श्रीमंताचा रस्ता आलं. आता शक्तीपीठ सुरू झाले. त्या गडचिरोलीतला सगळा माल त्या रत्नागिरीच्या समुद्राच्या स्थळापर्यंत गेला पाहिजे. तिथं आमचा पांढरा रस्ता मरमर करून निघत नाही आणि आता शक्तीपीठ झाल्याशिवाय राहत नाही. ही सगळी व्यवस्था बदलली पाहिजे. हे एका जाती धर्माची लढाई नाही आहे, हे कष्टकरी कामकरी समाजाची लढाई आहे. जो कष्ट करतं काम करतं त्याचा समाजानं एकत्र होऊन हे लढाई लढलं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकत्रित समोर यावं. काल राजू शेट्टी आमचे नवलेजी सगळे एकत्र झाले आणि एकत्रित हा कर्जमुक्तीचा लढा आम्ही यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. आणि जेपर्यंत कर्जमुक्ती नाही तेपर्यंत आम्ही पाहतोय हा लढा थांबवणार नाही. या अहिल्या देवळकरांच्या या समाधीस्थळी आम्ही हे शपथ घेतो आणि इथून आपला आता पुढचा कार्यक्रम वाटते. तुम्ही तेपर्यंत मुखवटे लावा ना, कोणाला लावते तर. त्या 5 आमच्या विधवा भगिनी येऊ द्या, त्यांचं राखी बांधा. हा घ्या ना, काय होतं.